आणि आता बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येने चिंता वाढवली आहे। दिवसभरात राज्यात 1357 नव्या रुग्णांची भर पडली आहे। गेल्या काही दिवसातील रुग्ण वाढीचा उच्चांक आहे। राज्यात 5888 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत। मुंबईतही कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होतीये। मुंबईत दिवसभरात 889 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे। त्यामुळे मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या 4294 च्या वर गेली आहे। देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे। त्यामुळे कोर्बेवॅक्स या लसीला डीजीजीआयने आपत्कालीन परिस्थितीत बूस्टर डोस म्हणून वापर करण्यास मान्यता दिली आहे। ही लस हैदराबाद येथील बायोलॉजिकल ई लिमिटेड या कंपनीने तयार केली आहे। मुंबईत 7 ते 8 जून दरम्यान पाणी कपात करण्यात येणार आहे। मुंबई महानगरपालिकेतर्फे एफ दक्षिण विभागातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याचं काम करण्यात येणार आहे। यासाठी 24 तास मुंबईच्या काही भागातील पाणी पुरवठा बंद असेल। राज्यात मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात मान्सून 2 जूनला सीमेवर दाखल होणार होता, परंतु मान्सून पूर्व पावसामुळे अद्यापही मान्सूनचा पाऊस लांबणीवर जात असल्याचं समोर आलंय। रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावरती आज मेगा ब्लॉक आहे। मध्य रेल्वेवरती माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक असेल। तसंच हार्बर रेल्वे मार्गावरील पनवेल वाशी या स्थानकादरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक असेल। पुणे मेट्रोच्या टनेल खोदकामाचं काम अखेर पूर्ण झालंय। स्वारगेट ते बुधवार पेठ हा चौथा आणि अंतिम टप्पाही पूर्ण झालाय। टीबीएमचं व्हील दिसताच कामगारांनी एकच जल्लोष केलाय। पुणे मेट्रोसाठी एकूण 12 किलोमीटरचा बोगदा पूर्ण झाला असून 4 टप्प्यात हे खोदकाम पूर्ण झालंय। वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पांमध्ये नवीन होणाऱ्या नगरांना बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार नगर नाव ठेवण्यात येणार आहे। या नामकरणाच्या विरोधात डीवायएफआय संघटना आणि स्थानिक नागरिकांकडून आंदोलन करण्यात आले। या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। काश्मीरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील आणि त्यांच्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व सहाय्य करेल अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे। गेल्या काही दिवसांपासून काश्मीरी पंडित आणि हिंदूंचं टार्गेट किलिंग हे काश्मीर खोऱ्यामध्ये सुरू आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी काश्मीरी पंडितांना मदत करण्याची ग्वाही दिली आहे। आमचे नेते राहुल गांधी सोनिया गांधी आहेत, त्यांना हात लावून दाखवा। जेवढे जेल भरायचे तितके देशातील महाराष्ट्रातील जेल भरून दाखवू असा इशारा नाना पटोलेंनी ईडीच्या अधिकाऱ्यांना भंडारा इथं दिलाय। भंडारा जिल्हा काँग्रेस उपाध्यक्षांनी नाना पटोले यांच्यासमोर आत्मदहनाचा इशारा दिलाय। घोटाळेबाज व्यक्तीला खनिकरण कमिटीवरती घेतल्यानं सुभाष आजबले हे आक्रमक झालेत। घोटाळ्यातील शेरराज रामटेके यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्या होम पिचवरती त्यांना घरचा आहेर मिळालाय। मला 32व्या नंबरचा मंत्री म्हणणाऱ्यांना मी 32,000 मतांनी पाडलं असा पलटवार पंकजा मुंडे यांचं नाव न घेता धनंजय मुंडे यांनी परभणीत केलाय। तसंच काही जण उठतात आणि आम्हाला आमचा धर्म शिकवतात असा टोला देखील राणा दाम्पत्याला मुंडेंनी लगावलाय। पालकमंत्री झाल्यानं त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। राज्यसभा निवडणुकीची रंगत आता वाढली आहे, त्यामुळे दगाफटका टाळण्याचं राजकीय पक्षांनी आता प्रयत्न सुरू केलेत। आमदारांसाठीच हॉटेल बदलण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला। यापूर्वी शिवसेना आमदारांची मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये शिवसेनेकडून व्यवस्था करण्यात आली होती। राज्यसभा निवडणुकीचे भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांनी विरारमध्ये जाऊन आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली आहे। 2 तास महाडिक आणि ठाकूर यांच्यात चर्चा झाली आहे। राज्यसभेसाठीच्या निवडणुकीत मतदान करण्याची विनंती महाडिक यांनी ठाकूर यांना केली आहे। राज्यसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीची 3 मतं भाजपला जाण्याची चर्चा चांगलीच रंगली असतानाच आम्ही भाजपला पाठिंबा देतोय असं माध्यमं सरवत असल्याचं हितेंद्र ठाकूर म्हणाले। आम्हाला कोणी गृहीत धरू नये, कोणत्याही कारवाईला आम्ही घाबरत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। राज्यसभा शिवसेना जिंकणार असल्याचा विश्वास मंत्री आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलाय। तसंच काश्मीरी पंडितांचा मुद्दा गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे अयोध्या दौऱ्याविषयी त्यांना विचारलं असता त्यांनी अयोध्येत रामाचं दर्शन घ्यायला जाणार असल्याचं देखील म्हटलंय। सध्याचे राजकारणी सभ्य आणि सुसंस्कृत नसल्याची खंत शरद पवारांनी व्यक्त केली आहे। तसंच ब्रिजभूषण यांच्यासारख्या नेत्यांना मॅनेज केलं जाऊ शकत नाही असं देखील शरद पवार म्हणाले। पुण्यात महाराष्ट्र कनेक्ट कॉन्क्लेव्ह कार्यक्रमामध्ये शरद पवार बोलत होते।
दरम्यान शरद पवार यांनी संजय राऊतांचं कौतुक केलंय. संजय राऊतांसारखं स्पष्ट आणि योग्य लिहिलं पाहिजे असं देखील शरद पवार म्हणाले. दरम्यान संघाचं मुख्यालय हे नागपुरात आहे. संघाच्या विचारसरणीनुसार भाजप चालतंय असं असलं तरी विदर्भात काँग्रेसचं प्राबल्य असल्याचं शरद पवार म्हणाले. आस्तिक आणि नास्तिक हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पंढरपूरला जाताना विठ्ठलाच्या पाया पडतो असं शरद पवार पुण्यातील महाराष्ट्र कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात बोलताना म्हणाले. विधानसभा निवडणुकीपूर्वी ईडीची नोटीस आली होती. सहकार्यासह मुंबईतील ईडी कार्यालयात जाणार होतो, पण ईडीकडून फोन आला. हात जोडून त्यांनी विनंती केली, येऊ नका. त्यामुळे दडपशाहीला घाबरू नका असा सल्ला शरद पवारांनी दिलाय. रोहित पवार नामदार होणार का असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना पवार म्हणालेत, मला आमदार झाल्यावरती नामदार व्हायला 5 वर्ष थांबावं लागलं होतं असं सूचक विधान पवारांनी केलंय. सरकार पडणार असं अनेकांनी सांगितलं. त्यासाठी 15 दिवस 1 महिना अल्टिमेटम दिला होता, पण 2.5 वर्षांपासून मविया सरकार चांगला कारभार करत असल्याचं संजय राऊत म्हणाले. माझ्यावर ईडीची कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी रात्री 12 वाजता अमित शहांना फोन केला असंही ते म्हणाले. दरम्यान संजय राऊत यांनी भाजपवरती जोरदार हल्ला चढवला. ईडी आयटीच्या धाडी भाजपवर का पडत नाही असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय. तसंच 2024 नंतर याचं उत्तर देऊ असा इशाराही राऊतांनी भाजपला दिलाय. बाबासाहेब पुरंदरे यांचं शिवचरित्र हे फुटीचं मूळ आहे. 5 आण्याला 3 कोंबड्या मिळत होत्या. त्या काळात मराठ्यांनी आपल्या बाया विकल्या असं पुस्तकात लिहिलंय. ते मान्य आहे का असा सवाल पुण्यातील महाराष्ट्र कनेक्ट कार्यक्रमात बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय. साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे दूरगामी धोरण आखावं अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यात. वसंतदादा साखर इन्स्टिट्यूटमधील साखर परिषदेच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यासाठी तज्ज्ञ लोकांनी एकत्र येण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. पुण्यात साखर परिषदेचं उद्घाटन पार पडलं. नितीन गडकरी यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. लवकरच आपण इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि ट्रक लॉन्च करणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी पुण्यात केली आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य केलंय. पुढील मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच असेल असं धनंजय मुंडे यांनी वक्तव्य केलं होतं. त्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार असल्याची त्यांनी प्रतिक्रिया पुण्यात दिली आहे. 2.5 वर्ष झालं तरी तुम्ही मुख्यमंत्री होऊन किंवा अजूनही तुम्ही बाळासाहेब थोरात आणि अजित पवार यांच्याकडे बघत असल्याचा टोला राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना लगावलाय. अजित पवार आणि थोरात हे कारखानदार आहेत. त्यांना पाहिजे तसंच ते धोरण राबवणार असल्याचा आरोपही राजू शेट्टी यांनी केला. कोण संजय राऊत? ते का मोठे नेते आहेत का? काहीही बोलत असतात दिवसभर असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना लगावलाय. फडणवीस लातूर इथं आले असता त्यांनी राऊतांवरती निशाणा साधलाय. भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्या आमदार निधीतून तयार झालेल्या रस्त्याचं आणि इतर कामाचं लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. लातूरमधील औसा तालुक्यात 1000 किलोमीटरचे शेतरस्ते तयार करण्यात आलेत. जे सरकारनं केलं नाही ते अभिमन्यू पवारांनी करून दाखवलं असं यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचा विजय होणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वाशिममध्ये केलाय. भाजपकडे बहुमत असल्याचंही आठवले म्हणाले. भाजपला कुणालाही खरेदी करण्याची गरज नसल्याचंही आठवले म्हणाले. घोडेबाजार या शब्दावरती चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. हा शब्द शिवसेनेच्या नेत्यांकडून वारंवार आपल्याला वापरला गेला. अपक्ष आमदारांना वेगळा विचार करावा लागेल असा इशारा देखील त्यांनी दिलाय आणि याबाबत मुख्यमंत्री आणि विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशारा जोरगेवार यांनी दिलाय. कोल्हापुरात नाना पाटेकर यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडीवरती भाष्य केलंय. पूर्वीचे अजितदादा आणि आत्ताचे अजितदादा यामध्ये खूप बदल झाला असल्याचं नाना पाटेकर म्हणालेत. बोलताना देखील ते काळजी घेऊन बोलतात तर झाडतातही योग्य शब्दात असं मिश्किल वक्तव्य त्यांनी केलंय. तर दुसरीकडे हसन मुश्रीफांबद्दलही त्यांनी खास नानांच्या शैलीत भाष्य केलं. जळगाव शहरातील MIDCतील D सेक्टर इथं प्लास्टिक कॅरीबॅगचा साठा असलेल्या गोदामावरच महापालिकेच्या पथकानं छापा टाकलाय. या कारवाईत महापालिकेच्या पथकानं 35 टन प्लास्टिक कॅरीबॅगचा साठा जप्त केलाय.
सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथील पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरती कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला। या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झालाय। पुण्याहून जयसिंगपूरला शिरोटे कुटुंब निघालं होतं आणि अपघातात गाडीचा चक्काचूर झालाय। जिल्ह्यात कोल्हापुरात भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात शाळकरी मुलीचा मृत्यू झालाय। कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील माले गावात ही घटना घडली आहे। डॉक्टरांनी उपचारात हयगय केल्याचा आरोपही करण्यात आलाय, त्यामुळे डॉक्टरांवर कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली आहे। कस्तुरी चौगले असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात तरुणावरती बिबट्यानं हल्ला केलाय। सातपुडा पायथ्याशी असलेल्या मंगळूर गावाजवळ गुरे चालणाऱ्या तरुणावरती बिबट्यानं हल्ला केलाय। जखमी प्रकाश बारेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तळेगाव दाभाडे इथं 180 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं। यानंतर आता भाजप आक्रमक झाली आहे। भाजपनं भूमिपूजन केलेल्या जागी गोमूत्र आणि पंचामृत टाकून ती जागा स्वच्छ केली आहे। 2011 साली अजित पवारांनी शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते, त्यावरून भाजप अजित पवारांविरोधात आक्रमक झाली आहे। बीडमधील वाळू ठेका रद्द करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांसह भाजप आमदार लक्ष्मण पवार आक्रमक झालेत। त्यांनी थेट गोदावरी पात्रात उतरून जलसमाधी आंदोलन केलं। जोपर्यंत वाळूचा ठेका बंद होणार नाही तोपर्यंत पाण्यातून उठणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतलाय। जळगावात आगामी सिनेट निवडणुका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती युवा सेनेनं आढावा बैठक घेतली। यंदा युवा सेना ही संपूर्ण ताकदीनं सिनेटच्या निवडणुका लढणार आहे, त्यामुळे सिनेट आणि इतर निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार यावेळी युवा सेनेनं केलाय। अकोला शहरात मनपाच्या स्तरावर नालेसफाईचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात ही कामं कागदोपत्री केली जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे। क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडूनच आयुक्त यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी आयुक्तांकडे याबाबतचं निवेदन दिलं आहे। विदर्भातील सर्वात मोठी असलेली अकोल्यातील हिवरखेड ग्रामपंचायत नगरपंचायत व्हावी यासाठी हिवरखेड इथल्या रक्तसंकल्प अभियान राबवून ग्रामपंचायतला नगरपंचायत करावं या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना रक्तानं पत्र लिहिण्यात आलेलं आहे। दरोडेखोरांचा पोलीस उपनिरीक्षकावरती नीरज बोकीर यांच्यावरती प्राणघातक दरोडेखोरांनी हल्ला केलेला आहे। नगर जिल्ह्यातील राहुल तालुक्यातील मल्हारवाडी गावात ही घटना घडली आहे। दरोडेखोरांनी हल्ला केल्यानंतर पोलिसांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या 4 दरोडेखोरांना अटक केली आहे। या दरोडेखोरांना अटक करतानाची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत। दरोडेखोरांना आणि पोलिसांमध्ये तब्बल 1 तास थरार सुरू होता। घरासमोर उभी केलेली कार चोरून मुंबईच्या दिशेने पळून जात असताना पाठलाग करणाऱ्या पोलीस पथकावरती चोरट्यांनी हल्ला केला। ही घटना जुना पुणे मुंबई महामार्गावरच्या सोमटणे टोल नाक्याजवळ घडली आहे। तळेगाव पोलिसांनी 2 अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। अमरावती जिल्ह्यातील तिवसा इथं एका 4चाकी गाडीतून तब्बल 168 किलो गांजा जप्त करण्यात आलाय। अमरावतीच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे। पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे। 2 गाड्याही पोलिसांनी जप्त केल्यात। एकूण 26 लाखांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे। जुन्या धुळ्यामध्ये अवैध सावकार राजेंद्र बंब यांच्याकडे तब्बल 9 कोटींपेक्षा अधिक रोकड सापडली आहे, तर 6 कोटी 25 लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत। त्यांच्याकडे परदेशी चलन देखील सापडलंय। एवढंच नाही तर बंब यांच्याकडे 100हून अधिक खरेदी खतं सापडली आहेत। सहकार विभाग आणि गुन्हे शाखा यांच्याकडील अवैध संपत्तीची तपासणी करत आहे। पुणतांब्यातील शेतकऱ्यांचं आंदोलन स्थगित झालंय। 2 दिवसांसाठी आंदोलन स्थगित करण्यात आलं असून कृषी मंत्री दादा भुसेंसोबतच्या चर्चेनंतर निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान शेतकऱ्यांच्या मागण्यांवरती 7 जूनला आता बैठक होणार आहे। अजित पवारांकडून बैठकीचं निमंत्रण आंदोलकांना देण्यात आलंय। 1000 रुपयांच्या वादातून एका गॅरेज मेकॅनिकवरती चाकूनं हल्ला करत त्याला जखमी केल्याची धक्कादायक घटना कल्याण पश्चिममध्ये घडली आहे। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून चाकूनं हल्ला करणारा आरोपी सागर माळवे याला अटक करण्यात आली आहे। शहापुरात आश्रमशाळेतील गोळीबाराच्या प्रशिक्षणावेळी विद्यार्थिनीला गोळी लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। यात विद्यार्थिनी जखमी झाली आहे। विद्यार्थिनीवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे।
नाशिकच्या सावती नगर परिसरामध्ये एक तरुणी थेट दुचाकीसह एटीएम मध्ये घुसली। चुकून एक्सिलेटर वाढवल्यानं तरुणी दुचाकीसह एटीएम मध्ये शिरल्यानं खळबळ उडाली। सुदैवानं यात कोणतीही हानी झालेली नाहीये, मात्र गाडीचं मोठं नुकसान झालंय। अहमदनगरमध्ये दरोडेखोरांनी पोलीस उपनिरीक्षकावरती हल्ला केलाय। राहुरी तालुक्यातील मल्हारवाडी रोडवरती सातपीर बाबा दर्गा परिसरातली ही घटना घडलेली आहे। पहाटे दरोडा टाकून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या 5 पैकी 4 दरोडेखोरांचा पोलीस पथकानं पाठलाग करून मुसक्या आवळल्या। भंडाऱ्यात विविध मागण्यांना घेऊन माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा भाजप खासदार सुनील मेंढे यांच्या कार्यालयावरती धडक मोर्चा काढण्यात आला। उन्हाळी धान खरेदीची मर्यादा वाढवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि पंतप्रधानांकडे मागण्या पोहोचवाव्यात अशी मागणी मोर्चातून शेतकऱ्यांनी केली आहे। रुक्मिणी मूर्तीची झीज प्रकरणी येत्या 15 दिवसात वज्रलेपन केलं जाणार असल्याची माहिती औरंगाबाद पुरातत्व विभागानं दिलेली आहे। रुक्मिणी मूर्तीच्या पायाची झीज झालेली आहे, त्यावरती रासायनिक प्रक्रिया करणार असल्याची ही माहिती देण्यात आली आहे। अवैध वृक्षतोड थांबवून वृक्षाची नोंद पीटीआर आणि 7/12 घ्या या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांनी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे। गावागावात जाऊन पर्यावरण संवर्धन करण्याचा संदेश देशमुख देत आहेत आणि वृक्षांची जनगणना करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। पूर्वसूचना न देताच गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलातील स्विमिंग पूल बंद करण्यात आल्यानं जलतरण करणाऱ्यांमध्ये रोष आहे। पैसे भरून अनेकांनी जलतरणासाठी प्रवेश घेतला होता, त्यामुळे कंत्राट पूर्ण न करता सेवा बंद करणाऱ्या कंपनीवरती कारवाईची मागणी करण्यात आली आहे। शेतामध्ये अडकलेल्या मोरघार या पक्षीला जीवदान देण्यात आलंय। जनावरांपासून रक्षण करण्यासाठी लावण्यात आलेल्या सुरक्षा जाळीत घार मोर अडकली होती। प्राणी मित्रांनी त्याची यशस्वी सुटका केली आहे। गोंदिया शहरातील लहान उड्डाणपुलानं 50 कुटुंबांना उघड्यावरती आणलंय। लहान मुलांना सामानासह घराबाहेर मुलांना हे सामानासह घराबाहेर काढण्यात आलंय। रेल्वेच्या पुलाखाली हे कुटुंब राहत होतं। पोलीस संरक्षणात बांधकाम विभागानं पुलावर बुलडोझर चालवल्यानं परिसरात तणावाचं वातावरण आहे। गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील पांडेसरामधील जीआयडीसी मध्ये भीषण आग लागली आहे। अमीन डाईंग प्रिंटिंगला ही आग लागल्याची घटना घडली आहे। उत्तर प्रदेशातील हापूरमधील एका फटाक्याच्या कंपनीला आग लागली। आगीनंतर कंपनीत मोठे स्फोट झालेत। यात 8 कामगारांचा मृत्यू झालाय तर इतर 20 कामगार जखमी झालेत। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतकांना श्रद्धांजली वाहिली आहे। राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर कमी केल्याने टीका केली आहे। लोक कल्याण मार्ग पत्ता ठेवून लोकांचे कल्याण होत नाही असा टोला राहुल गांधींनी मोदींना लगावलाय। उत्तर प्रदेशातील महोबा इथं एका महिलेला 2 महिलेनं जबर मारहाण केली आहे। महिला मुलाला जन्म देत नसल्याच्या कारणावरून ही मारहाण करण्यात आली आहे। महिलेनं याआधी 2 मुलींना जन्म दिला होता। उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका मुस्लिम तरुणाला मारहाण करण्यात आली आहे। पोलिसांसमोरच तरुणाला मारहाण करण्यात आली आहे। गोव्यात काश्मीरमधील हंदवार इथं शाळेचा विद्यार्थी एका पायानं शाळेत येत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। शाळेच्या विद्यार्थ्याला कृत्रिम पाय देण्याची मागणी होती आहे। चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये बर्थडे सेलिब्रेट करत पोलिसांनी झिंगाट डान्स केलाय। पोलीस निरीक्षक के पाटील यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची ही दृश्य आहेत। यावेळी अधिकाऱ्यांना खांद्यावर बसून पोलीस नाचण्यात दंग असल्याचं दिसतंय। दरम्यान अधिकाऱ्याच्या वाढदिवसाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगला चर्चेत आहे। आणि आता बातमी पाहूयात विस्तारानं। अभिनेते अशोक सराफ यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त शिवाजी नाट्य मंदिरात व्हॅक्यूम क्लीनर या नाटकाचा विशेष प्रयोग आयोजित करण्यात आला होता। रंगमंचावरील सहज वावर, रसिकांशी हसत खेळत संवाद साधणारी शैली पाहून अशोक सराफ 75चे झालेत हे कोणीच म्हणणार नाही। पाहूयात। रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी गेल्या 50 वर्षांपासून अशोक सराफ यांचा सुरू असलेला प्रवास एक प्रकारची आख्यायिकाच म्हणता येईल। त्याने म्हणून जेव्हा बजाव होता ना प्रेमभरला बोलव म्हणून मी फोन केला होता, आला नाही तो। आला नाही
4 लाथा घातला पाहिजे त्यांच्या गांडीवर, त्याशिवाय नाही करणार बाबा. शिवाजी नाट्य मंदिरात अशोक सराफ, निर्मिती सावंत अभिनीत व्हॅक्यूम क्लीनर या नाटकाच्या विशेष प्रयोगातही अशोक सराफ यांच्या कामातली तडफ पाहायला मिळाली. ते शिवी नाहीये, तो एक अवयव आहे. नाटकाच्या मध्यंतरात अशोक सराफ यांचा विशेष सत्कार करण्यात आला. निवेदिता सराफ, निर्मिती सावंत, चिन्मय मांडलेकर यांच्यासह अभिनेते आणि तंत्रज्ञ रसिक प्रेक्षकांच्या साथीनं हा भावस्पर्शी कार्यक्रम रंगला. माझे सहकलाकार यातले माझे प्रोड्युसर्स या लोकांनी मला सतत कौतुकच करत मला त्यांनी मोठं केलेलं आहे. त्यामुळे मी नकळत इथपर्यंत पोहोचलो याच्यापर्यंत. माझं याच्यात काय असेल असं मला वाटत नाही. पण मला सगळ्यात शेवटी आभार मानायचे आहेत ते तुम्हा लोकांचे. खरं म्हणजे तुम्ही लोक नसतात तर मी नसतोच. अशोक सराफ यांनी दिलेलं भावस्पर्शी उत्तर आणि त्यानंतर पत्रकारांसोबत साधलेला संवाद हा त्यांच्या सडेतोड स्वभावाला साजेसा असाच होता. बेळगाव सीमा प्रश्न, रंगभूमीचं बदलतं रूप आणि सिनेसृष्टीतल्या आठवणी अशा अनेक विषयांवर अशोक सराफ व्यक्त झाले. निश्चित माझं गाव असल्यावर मला सुटावं असं वाटणार, पण कसं सुटणार आहे मी सांगू शकत नाही. कारण मी करून काय होणार नाही त्याच्यात एवढं निश्चित. पण मला बेळगावबद्दल भयंकर प्रेम आहे. बेळगाव मी म्हणजे अख्ख्या सगळ्यात महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जर विचार केला तर बेळगाव हे सगळ्यात एक समृद्ध शहर आहे असं मी म्हणेन. आणि ते माझं आहे आणि ते मला अतिशय आवडतं. पण तो तिढा कसा सोडवायचा हा त्यांचा भाग आहे. मला नाही त्यातलं काय कळत किंवा मी काय बोलू शकत नाही त्याच्याबद्दल. अशोक मामा, सम्राट अशोक या नावांनी लोकप्रिय असलेल्या अशोक सराफ यांना फिल्मफेअरसह अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. मात्र या दिग्गज अभिनेत्याला अजूनही पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. मानबिंदू आहे मराठी रसिकांसाठी आणि अशा मोठ्या आणि महान मराठी कलाकाराला कुठल्या तरी राष्ट्रीय पुरस्कारानं, एस्पेशली पद्म पुरस्कारानं सन्मानित केलं जावं अशी तुमच्या माध्यमातून मीही इच्छा व्यक्त करतो किंबहुना मागणी करतो. कारण अनेक दशक ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांपासून ते अगदी आत्तापर्यंत म्हणजे आजही 75वा वाढदिवस एक कलाकार संपूर्ण 3 तासाचा नाटकाचा प्रयोग करून साजरा करतो, ही गोष्टच फार विलक्षण आहे. गेली 5 दशकं रसिकांना हसवण्याचं काम करणाऱ्या अशोक सराफ यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारलेल्या आहेत. तुमच्या आयुष्यातला एखादा मूर्खपणा सांगू शकाल काय? हो, आता तुमच्या समोर इंटरव्ह्यू देतोय हा. नाईस. अभिनय आणि हजरजबाबीपणाच्या जोरावर वयाच्या 75रीतही अशोक सराफ रसिकांच्या मनावर राज्य करतायत. प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि या बातम्यांचं बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका. news18loकमत.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि थोड्याच वेळात महत्त्वाच्या घडामोडींसह पाहूयात गावाकडच्या बातम्या. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. यांच्या